मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला। नमस्कार, खमंग मेजवानीच्या या आणखीन एका खमंग एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण इथे आलोय एक स्पेशल मेजवानी करायला। स्पेशल मेजवानी म्हटली की एक पदार्थ असून चालणारच नाही, त्याच्यामुळे आज आपल्याकडे वेगवेगळ्या क्युझिन्सचा भंडार आहे आणि आज आपण आलोय SP मोरे कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या फूड फेस्टिवलमध्ये। तर फूड फेस्टिवल 2020 कसं असणार आहे त्याची एक सफर घेऊया। इथे प्रचंड गर्दी दिसतेय। पहिले तर आपण तिथे घुसूयात आणि माहिती करून घेऊयात की हे नक्की काय प्रकार आहे। हाय हाय, तुम्ही इथे वेट करताय, इथे काय चालू आहे? पाणीपुरी। पाणीपुरी पण इतकी फ्लेवर्स आहे, फ्लेवर्स आहे। अच्छा, वेगवेगळ्या फ्लेवर्सची पाणीपुरी आहे। कॉम्पिटिशन इथे चालू आहे, इथे कॉम्पिटिशन चालू आहे। इथे आम्ही ऐकलंय पाणीपुरीचं कॉम्पिटिशन चालू आहे। काय कॉम्पिटिशन आहे? हे 25 पुऱ्या खायच्या 50 रुपये। ओके, 25 पुऱ्या तुम्ही पूर्ण खाल्ल्या तर आम्ही तुम्हाला प्राइस देणार 100 रुपये। क्या बात आहे, म्हणजे एकतर मी 25 रुपयाची पाणीपुरी खाऊ वरनं तुम्ही मला 50 रुपयाची। अच्छा, 25 पुऱ्या। ओके, 50 रुपयाची मी पाणीपुरी खाऊ आणि तुम्ही मला 100 रुपीज तुम्ही देणार। विनर झाल्या तर तुम्हाला 100 रुपीज देणार। यांनी अजून माझं हिडन टॅलेंट ओळखलं नाहीये। ही इज ॲक्च्युली अंडर एस्टिमेटिंग मी इथे कमीत कमी 1000 रुपये जिंकून जाऊ शकते, पण खूप चांगला प्रकार आहे आणि आम्ही इथे पाहतोय की इथे भरपूर जास्त रिस्पॉन्स आहे। 25 नाही पण एक पुरी तरी मी इथे टेस्ट करेन आणि पुरी इथे फ्रेश पाणीपुरी। थँक्यू। ह्या बाजूला कॉम्पिटिशन सुरू आहे, पण इथे एकच फ्लेवर आहे, पण तिथे मला भरपूर फ्लेवर्स दिसत आहेत। त्याच्याबद्दल काय माहिती देशील? कारण की राजस्थानी पाणीपुरी आहे, जस्ट लाईक जलजीरा, लसूण, पुदिना आणि हजमाजम। जलजीरा इज ओनली फॉर लसूण और पुदीना का ओनली पुदीना। अच्छा, और हजमाजम मीन्स जलजी अपना। क्या बात आहे। आणि तुम्ही स्वतः राजस्थानी अटायर करून इथे आलेला, खूप छान वाटतंय। खूप रंगीत स्टॉल झालाय तुमचा। गरमागरम कबाब इथे तयार झालेला आहे आणि आता तू कोणता कबाब सर्व करतोय? पहाडी कबाब। ओके, तर ती तुझीच खासियत आहे आय गेस? नाही, याची मसूद। ओके, आणि तू ते सर्व करणार आहेस, तर मग आपण आता खाणाऱ्यांची प्रतिक्रिया बघूया। सर्व करा। हाय, तुम्ही आता इथे पहाडी कबाब येऊन खाताय आणि सगळी इथली मुलं इतक्या उत्साहाने बनवत आहेत, तुम्ही त्याचा पहिल्यांदा आस्वाद घेताय, कसं वाटतंय आपल्याला? अतिशय छान वाटतं। गेली अनेक वर्ष मी या ठिकाणी येतोय। पनवेलकरांसाठी एक पर्वणीच आहे। वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य, मग आपल्या स्थानिक पद्धतीचं असेल तर हे ज्या मुलांनी जे बनवले असतात तर त्यांना एक प्रोत्साहन मिळावं आणि अतिशय छान ही बनवलेली आहे आणि त्याचाही मी आस्वाद घेतोय, आपणही घ्यावा। सर, आपण सुद्धा खूप उत्साहाने इथे खाताय, कसं वाटतं? हे पहाडी कबाब आम्ही खातोय आणि हे ज्या मुलांनी आता बनवलेलं आहे हे एकदम उत्कृष्ट आहे, एकदम चांगलं, एकदम त्याची चव चांगली आहे। वेल डन। आता तू शिकता शिकता इतकं छान प्रकारे जेवण बनवतोयस आणि लोक ते चाखून तुझी इतकी छान तारीफ करतायत, कसं वाटतंय तुला? मला खूप बरं वाटते। बाकीचे पण लोक आहेत, मला खूप एक्साइटमेंट वाटते। कधी फूड फेस्टिवल येते, कधी मी स्टॉल लावणार, कधी मी विकणार, कधी लोक मला बोलतील गौरांगनी बनवलंय। नक्कीच गौरांग, पण सगळ्यात पहिले तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला तुझे वडील इथे आलेत आणि ते खूप हौशेने खातायत, म्हणजे ते आजूबाजूला बघतही नाहीयेत। तर आपण त्यांनाच विचारूया, तुमच्या स्वतःच्या मुलांनी हे कबाब्स बनवलेत असं आता आम्हाला कळलंय, काय म्हणता? निश्चितच मुलांचं कौतुक केलं पाहिजे आणि छान त्यांनी डिश बनवलेली आहे।
तो जेव्हा आम्ही त्याला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जातो तिथलं सांगत असतो ही डिश कशी असेल वगैरे, तर त्यातून आपल्याला समजतं मुलांचं कसं काय ते खातात. तर निश्चितच आनंदाची गोष्ट आहे आणि बरं वाटतं, छान वाटतं अगदी. इथे इतक्या गरमागरम माहोलमध्ये तुम्ही कसं काय इतकं स्वेटी होऊन सगळं मॅनेज करताय? टीम मॅनेजमेंट बघली ना, टीम वर्क काय, मग हीट पण काय अटत नाही, चांगला वाटते मग करायला पण. ते हीट असो काय थंडी असो, मग चांगला वाटते करायला. आणि मुळात तुमची टीम इतकी फ्रेंडली आहे, तुम्ही सगळे एकमेकांचा हात धरून काम करताय, ह्याच्यापेक्षा बेस्ट काही असूच शकत नाही. आणि मला वाटतं की तुम्ही फ्युचरमध्ये सुद्धा ॲज अ टीम काम कराल आणि खूप उच्चांक गाठाल ह्याच्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच. दूध उकळतं इथे छानपैकी आणि कुल्लट ठेवलेले आहेत. बरं का, इथे महाराष्ट्राची ओळख म्हणजे पुरणपोळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि गाजराचा हलवा आहे म्हटल्यावर क्या बात. म्हणजे थोडक्यात इथे प्रत्येक प्रकारचे डिझर्ट ठेवलेले आहेत आणि लोक इथे त्याचा पुरेपूर आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. आपण काय खाताय? गाजर हलवा. क्या बात आहे. गाजरचा हलवा इज ऑल टाइम फेवरेट आणि कोणी कधी खाऊ शकतो, असं काही नाही की जेवण झाल्यावरच खायला हवा. राईट. कसं वाटतं आपल्याला? सुंदर आणि टेस्ट पण खूप छान आहे. आपण सर काही पुरुषांच्या हाताला सुद्धा चव असते. खरंच उत्कृष्ट आहे. टेस्ट तर खूप छान आहे, मस्त वाटलं. सर्वांना बघून म्हणजे आम्हाला का जमत नाही असा प्रश्न पडतो. क्या बात आहे. आता आपण जे बनवतायत त्यांना सुद्धा विचारूया की कसं काय त्यांनी मॅनेज केलं हे सगळं. हाय. हाय मॅम. तुमच्या स्टॉलवर तुम्ही कोणते कोणते आयटम ठेवलेले आहेत? पारसी रवो ठेवले, गाजर का हलवा, सुनेरी पोळा, डिंक लाडू, पुरणपोळी, कढाई दूध. आता मला सांग की हे सगळ्या प्रकारचे जे स्वीट्स आहेत त्याची खासियत काय आहे आणि कसं तुम्ही हे सगळं मॅनेज केलं? त्याची खासियत अशी आहे की सुनेरी पोळा हा थंडीसाठी आहे. तो त्याच्यामध्ये तीळ वगैरे टाकून बनवतात, तो संक्रांतीला बनवतात, त्यामुळे तो ठेवलेला आहे थंडीसाठी. त्यानंतर पारशी रवो लाईक श्रीखंड, खीर, त्यानंतर गाजर हलवा ते डोळ्यांसाठी असतो गाजर, त्यामुळे बनवलेलं आहे. कढाई दूध असं आहे की थंडी आहे ना, तर त्यासाठी गरम गरम पुरणपोळी तर ती मस्त स्वीट लागते त्यामुळे ठेवले. आणि पुरणपोळी सोबत काय सर्व करताय? पुरणपोळी सोबत दूध आहे. अच्छा, वाव. इथे डिंकाचे लाडू ठेवले छान आणि बाजूलाच गरमागरम दूध उकळत आहे. आणि दूध आटवलं जात आहे का? हो मॅम. म्हणजे ही रबडी बनते? नाही, हे ॲक्च्युली कढाई दूध आहे. हे 50% थिक केलं जातं दूधपेक्षा. अच्छा. आणि त्याच्यामुळे जी ती म्हणजे साखर कमी टाकली जाते थोडी, त्याच्यामुळे ती रबडी पण नाही बनत आणि मसाला दूध पण नाही राहत. त्याच्यामधलं एक कढाई दूध बनतं. आणि ते तुम्ही इथे कुल्हडमध्ये सर्व करता? हो मॅम. हे महाराष्ट्राचं आपलं दाखवण्यासाठी. क्या बात आहे. आणि पुरणपोळी सोबत देताय त्याच्यामुळे काय म्हणायचं? ते बऱ्याच लोकांना असं असतं की पुरणपोळी कटाच्या आमटी सोबतच खातात, पण त्यांच्यासाठी त्यांनी इथे हे नक्कीच ट्राय करावं की गरमागरम उकळत्या दुधासोबत पोळी इथे सर्व करतायत. खूप छान. तुम्ही आता कोणत्या इयरला? मी 3rd इयरला आहे SP मोरेमध्ये. आणि फूड फेस्टिवलचा किती वर्षांचा अनुभव? 2 वर्ष, म्हणजे 1 वर्षाच्या गॅप नंतर असतो हा फूड फेस्टिवल आमच्या इथे. सो फर्स्ट इयरला केलं होतं, आता 3rd इयरला करतो. मग तुला लोकांचा प्रतिसाद कसा वाटतोय? खूप 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 चांगला. फर्स्ट इयरला तर नॉनव्हेज ठेवलेलं होतं, चिकन टिक्का आणि पनीर टिक्का ही, तेव्हा पण खूप चांगला प्रतिसाद भेटलेला. आणि ह्यावेळी आम्ही महाराष्ट्रीयन डिशेस प्रेझेंट केल्या आहेत, तेव्हाही खूप चांगला भेटतो. नवीन तरुण मुलं इथे छान प्रकारे जेवण बनवून त्यांचं पूर्ण शेफचं जे काही त्यांची आर्ट आहे ती लोकांसमोर प्रेझेंट करतात आणि ते तितक्याच आवडीने खाणारे आपले खवय्ये इकडे आहेत. तुम्ही काय सांगाल? नाही, फार चांगलं कार्य करतात मुलं आणि यंग जनरेशन हे करतं. म्हणजे नक्कीच. तुम्ही आज इथे काय ऑर्डर केलं? मी इथे डोसा घेतला. मी व्हेजिटेरियन असल्यामुळे आणि पावभाजी घेतली. हां, तर फार अप्रतिम छान सुंदरच आहे. नक्कीच. तुम्ही इथे स्वतःहून आलात की तुमचे कोणी नातेवाईक किंवा मुलं वगैरे इथे? नाही, माझी मुलं तर नाही आहे, मी स्वतःहून आली. तुम्ही आम्हाला बघून पळत होते, आम्ही बघितलं, त्याच्यामुळे आम्ही खास विचारायला आलोय. तुम्ही काय खाताय? मसाला डोसा. मसाला डोसा. मसाला डोसा. आणि काय सांगाल तुम्ही सेम कॉलेजमधून बिलॉंग करता की कसं? नाही, आम्ही वेगळ्या कॉलेजमधून. हा इंजिनिअरिंग करतो, मी आर्किटेक्चर करतो. तर आमच्या मित्राचा स्टॉल होता. आता आपण बिर्याणी वर्ल्डमध्ये आलोय आणि बिर्याणी म्हटल्यावर इतका छान सुगंध येणं साहजिक आहे. इथे बिर्याणी सर्व होते लोकांना.
आणि मुळात जे सर्व करतायत आपण त्यांना विचारूया कसा आहे तुमचा अनुभव इथला. खूप छान. आणि तुम्ही कोणत्या इयरमध्ये आहात? आता आम्ही सेकंड इयरला आहे. सेकंड इयर. आणि कोणत्या कोणत्या प्रकारची बिर्याणी बनवली आहे? आता तरी आम्ही दम बिर्याणी बनवली आहे त्या सर्विंगसाठी. तुम्ही प्रत्येकाची वेगळी स्पेशालिटी आहे की तुम्ही सगळे मिळून सगळ्या प्रकारच्या बिर्याणी मिळून बनवताय आणि खूप चांगलं टीमवर्क दिसतंय तुमचं. तर ह्या पहिल्याच्या प्रिपरेशन बद्दल काय सांगा? काय नाही, आम्ही 9 वाजता कॉलेजला आलो तेव्हापासून आमचं प्रिपरेशन चालू होतं, बाकी काय नाही. आणि इतकं सकाळपासून प्रिपरेशन करून सुद्धा तुम्ही स्वतः इतके सगळे टवटवीत आणि छान वाटताय. खूप छान. आता आपण लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा विचारूया जे इथे बिर्याणी खातायत. आणि तुम्ही इथे आता ह्यांनी बनवलेली बिर्याणी खाताय, तुमचा अनुभव काय सांगाल बिर्याणीचा? त्यांनी खूप छान बिर्याणी बनवली आहे. असंच करिअरमध्ये ते यशस्वी व्हावा असंच अपेक्षा आहे. नक्कीच. आज हे लोक करतायत त्यांच्याकडनं तुम्हाला काही प्रेरणा मिळते का? आता जर त्यांना सर्वांनी रिस्पॉन्स दिला, सर्वांनी त्यांच्याकडून जास्तीत जास्त घेतलं तर त्यांना सुद्धा जरा अजून शिकता येईल, अजून नवीन नवीन पदार्थ बनवता येतील. नक्कीच. गरमागरम मोठ्याशा तव्यावर भरपूर पराठे ठेवलेले आहेत. काय काय आयटम सर्व करताय तुम्ही? बटर चिकन आणि लच्छा पराठा. क्या बात आहे. बटर चिकन आणि लच्छा पराठा हे ऐकून कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नसेल आता, खूप कमीच असतील. आणि तुमचं आम्ही तर टेस्ट करणारच, प्रश्नच नाही. पण त्याआधी मला तुमचा आजचा एक्सपिरियन्स थोडक्यात सांगा. तुम्ही कोणत्या इयरला आहात? आम्ही फर्स्ट इयर डिप्लोमाला. आजच्या या एक्सपिरियन्स बद्दल तुम्ही काय सांगाल? काय वेगळेपण वाटलं तुम्हाला? अजून तर एक्सपिरियन्स काय भेटलेला नाही. फर्स्ट टाइम आहे आमचं, फर्स्ट इयर डिप्लोमा आहे. आता बघू हळूहळू. आतापर्यंत खूप छान वाटते बनवून आम्हाला. नवीन नवीन काहीतरी बनवायला भेटलं आम्हाला पहिल्यांदा. असं काही आमचा पहिला एक्सपिरियन्स आहे खूप काही गोष्टींमध्ये. आम्हाला खूप मजा येते म्हणजे बनवायला आणि आनंद होतो आम्हाला. व्हेरी गुड. इथे दोघी जणी मिळून आपल्या पराठे लाटतायत. आपण त्यांना सुद्धा विचारूया कसं वाटतंय. खूप छान वाटते, खूप छान मजा आली. आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? ठीक आहे, येतोय छानपैकी, अजून यावं. आणि तुम्ही आता फर्स्ट इयरला असून इतकं छान सगळं प्रिपरेशन केलंय आणि खूप प्रोफेशनली तुम्ही ते सगळं बनवताय. तुमच्यासाठी पण हा खूप मोठा अनुभव आहे. आणि जेव्हा लोक इथे येऊन ऑर्डर करतायत आणि खाऊन तुमची तारीफ करताय, त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? खूप छान वाटते. लोकांना आमचं बनवलेलं आवडते, आम्हाला खूप आनंद भेटतं. असं प्रतिसाद द्यावा तुम्ही. आजकाल कॉकटेल मॉकटेल्सचा पण जमाना आहे आणि आज पनवेलमध्ये इथे गोवा आल्यासारखं वाटतंय. तर मग काय काय तुम्ही इथे सर्व करताय? मॅम मोजिटो, इलेक्ट्रिक शॉक, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, देन ब्लू लगून. अच्छा, तुमची किती जणांची टीम आहे? 6 जणांची. कोणत्या इयरला आहात? फर्स्ट इयर डिप्लोमा. फर्स्ट इयरला. आणि तुम्ही इथे इतक्या प्रकारचे कॉकटेल सर्व करताय, तर काय खासियत आहे? मॅम स्ट्रॉबेरी सगळं खासियत आहे ह्याच्यामध्ये. मॅम शॉक लागतं, म्हणजे खट्ट लागतं ह्याच्यामध्ये. मॅम त्याच्यामध्ये मिंट आहे, मिंटचा फ्लेवर येते. आणि स्ट्रॉबेरी आहे, स्ट्रॉबेरीचा टेस्ट पण, स्ट्रॉबेरी पण टाकतो आम्ही. बाकी काय नाही, चेरी पण, ब्लू लागूनमध्ये चेरी बीट सगळं भेटतं आम्हाला. आणि तुमच्याकडे बघून आम्हाला असं गोव्याला आल्यासारखं फील होत आहे. आम्ही मॉकटेल ग्रुप आहे. खूप छान केलंय आणि खूप चांगली तयारी आहे. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद दिसतोय तुम्हाला आज हा सगळा कार्यक्रम करून तुमच्या टीमला एकंदरीत काय अनुभव आलाय? काय नाही मॅम, एक्सपिरियन्स भेटला आम्हाला. अजून फ्युचरसाठी काय बघू. सगळ्या खाण्याच्या तयारीमध्ये आणि ह्याच्यामध्ये एक कॅफेचा सुद्धा आनंद आहे, कारण इथे कोल्ड कॉफी आणि मिल्कशेक सुद्धा अवेलेबल आहेत. आणि तुमची किती जणांची टीम आहे? कोणत्या इयरला आहात? थर्ड इयर, लास्ट इयर. आणि कसा प्रतिसाद आहे लोकांना? उत्तम प्रतिसाद. उत्तम. आणि तुमचा अनुभव काय सांगाल या वर्षीचा? खूप मस्त. दरवर्षी स्टॉल लावता? यस मॅम. आणि सगळ्यात तुमची स्पेशल असं कोणतं मिल्कशेक? स्ट्रॉबेरी मिल्कशेक. त्याचसोबत इथे शिरखुर्मा. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक ट्रेडिशनचं इथे खासियत राखलेली आहे. आणि इथे डिझर्टमध्ये शिरखुर्मा सुद्धा इथे सर्व करताय. हाय. किती जणांची टीम आहे तुमची? 2 जण. 2 जण. आणि तुम्ही दोघांनीच मिळून हे बनवलंय. खूप डिलिशियस ते दिसतंय. खूप इथे छान सुगंध आलाय शिरखुर्म्याचा. तुम्हाला किती वेळ लागला प्रिपरेशनसाठी? टोटल 1-2 तास लागले. ओके. आणि कोणत्या इयरला आहात तुम्ही? फर्स्ट इयर. फर्स्ट इयरचा तुमचा एक्सपिरियन्स आहे, फ्रेश एक्सपिरियन्स आहे. काय सांगाल तुमच्या एक्सपिरियन्स? खूप मजा येते, नवीन एक्सपिरियन्स येतोय.
लोकांचा कसा प्रतिसाद आहे? चांगला आहे. सर्व चांगले बनतात, सर्व बोलतायत चांगला झालाय शिरकुर्मा, आनंद भेटतोय सर्वांना. इथे काहीतरी ट्रेडिशनल प्रकार दिसतोय, होडी लावलेली आहे वर आणि आपण आलोय मालवण तडक्याला. तर आता इथे मालवणचा तडका काय म्हणतोय ते आपण बघूयात. हाय, तुमची किती जणांची टीम आहे इथे मालवण तडकामध्ये? 4 आणि तुम्ही खूप छान तयार झालेले आहात. सर्वप्रथम तुम्ही खूप सुंदर दिसताय चौघीही. आणि इथे तुमची तयारी केव्हापासून चालली आहे? तुम्ही खूप सारे पदार्थ बनवलेले दिसताय. काय काय आहे आज? फिश फ्राय आहे, राईस, भाकरी आणि प्रॉन्स. कोणकोणत्या प्रकारची फिश आहे? सुरमई एकच. अच्छा, सुरमई आणि प्रॉन्स. हां. ओके. आणि किती वेळ लागला तुम्हाला साधारण प्रिपरेशनला? 3-4 तास तरी. 3-4 तास जेवणाच्या प्रिपरेशन? जेवणाच्या स्वतःच्या खूप लागला असेल त्यांना. नक्कीच. आणि खूप छान एकंदरीत तुम्ही इथे सगळं मॅनेज करताय. आणि फर्स्ट इयर, लास्ट इयर? फर्स्ट इयर. आणि फर्स्ट इयर असून सुद्धा इतकं एन्थुझियास्टिकली तुम्ही इतका मोठा पसारा केलेला आहे आणि मुळातच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळतोय. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. खूप छान नटलेली ही आपल्याला इथे दिसते एकदम नवाबी लुकमध्ये. तर आपण तिलाच विचारूया की काय खासियत आहे? बिर्याणी, रॉयल बिर्याणी आहे आम्हाला. बिर्याणी सर्व करताय. आणि किती जणांची टीम आहे तुमची? आमची 4 जणांची टीम. फर्स्ट इयर? हां. फर्स्ट इयरला असून तुम्ही इतकं छान सगळी तयारी केली आहे आणि बिर्याणी सर्व करताय. लोकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत? छान आहे एकदम. तू खूप छान दिसते. सगळ्यात पहिले तुला कॉम्प्लिमेंट. आणि आपण इथे पाहतोय की बिर्याणी रेडी आहे. आणि तुम्हाला प्रिपरेशनला वगैरे किती वेळ लागला साधारण? आम्हाला हार्डली 2 तास लागले. 2 hours. ओके. आणि तुम्ही किती प्रकारच्या बिर्याणी इथे सर्व करताय? नॉनव्हेज, चिकन दम बिर्याणी. एक दम बिर्याणी असते, एक तवा मटका बिर्याणी वेगळी असते. आणि तुम्ही इथे एकच प्रकारची आहे. आणि बुंदी रायता. इथे काही खवय्ये अगदी तुटून पडले जेवणावर, तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया विचारूयात. हाय, तुम्ही काय ऑर्डर केलंय? कोलबी ना? कोळंबी. ओके. आणि कसं वाटतं इथे तुमच्याच वयाच्या जवळपास मुलांनी हे सगळं बनवलेलं आहे? आम्हालाही खूप बरं वाटतं, कारण की हा कोलंबीचा टेस्ट एवढा भारी वाटतोय ना, मनाला मोहणारा असा टेस्ट आहे. आणि देखील बिर्याणी देखील एकदम छान केली आमच्या मित्रांनी मैत्रिणींनी. त्याचं देखील आम्हाला आस्वाद एकदम वाटतं. एक वेळा तुम्ही पण आस्वाद त्याचा घेऊन बघा. आम्ही तर नक्कीच आस्वाद घेणार आहोत. पण तुम्हाला बघून आम्हाला खूप बरं वाटतंय की तुम्ही त्यांना हे खूप चांगलं प्रोत्साहन देताय. मस्तपैकी तळलेले कोंबडी वडे इथे दिसलेले आहेत. आणि आता आपण जाणून घेणार आहोत की यांच्याकडे काय काय तुम्ही इथे बनवलेले. मॅम, आम्ही इथे कोंबडी वडे बनवलेले आहेत आणि गावरान स्टाईल चिकन बनवलेले आहे. गावरान स्टाईल चिकन. ओके. तर चिकन आणि वडे इथे सर्व करताय. किती जणांची टीम आहे तुमची? मॅम, आमची 4 जणांचीच टीम आहे. ओके. आणि तुम्ही गरमागरम कोंबडी वडे तळून इथे लोकांना सर्व करता. लोकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत? छान आहेत, खूप चांगली कॉम्प्लिमेंटरी मिळते आम्हाला. आणि गावरान चिकन म्हणजे नेमकं काय केलंय? ॲक्च्युली चिकन आहे ना, ते बॉयलर आहे आणि जी त्याचा मसाला आहे ना, तो गावरान स्टाईल आहे, म्हणून त्याला गावरान स्टाईल असं चिकन दिलंय. ओके. आणि मागे सुद्धा आपण बघतोय की खूप जय्यत तयारी सुरू आहे. एक जण वडे थापते, दुसरी वडे तळतीये. जर त्यांनी आज शेफचं हे सगळं अटायर केलं नसतं तर नक्कीच एखाद्या गावच्या ठिकाणी मोठी पार्टी चालू असल्याचं फील आलं असतं. आणि तुम्ही मुळातच खूप छान दिसताय आज. तुम्ही सजून इतक्या हसतमुखाने लोकांना हे सगळं सर्व करताय. खूप छान वाटतंय. मुळातच पनवेलकरांना कोळीवाडा नवीन नाही, पण मला अक्षरशः कोळीवाड्यात आल्यासारखं वाटतंय. तर नेमकं इकडे काय प्रकार चाललाय हे आपण जाणून घेऊया. हाय. हाय मॅम. तुम्ही इथे कोळी बांधव काय करताय? आम्ही पूर्ण थाली बनवली, आगरी कोली. अच्छा. आगरी कट्टा थाळी बनवली आहे. आणि किती प्रकारच्या थाळी सर्व करताय तुम्ही? आम्ही एक थाली आगरी कट्टा, त्याच्यात बोंबील फ्राय, जावलाच्या वडी, बोंबीलची सुका बोंबीलची वडी, राईस, बोंबील फ्राय आणि जावलाची वडी आहे, सुका बोंबील व चटणी आहे, आणि आपली कोळंबी चटणी आहे, आणि कोलबीचा रस्सा आहे. आणि अजून काही कार्यक्रम सुरू नाही झाला तर तुमचे पदार्थ संपले सुद्धा? यस मॅम. क्या बात आहे. म्हणजे नक्कीच खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तुम्हाला लोकांचा. आणि
आम्हाला decoration आवडलं पण बघू असतं शकता. की डेकोरेशन तर खूपच छान झालंय. तुम्ही चौघं सुद्धा खूप छान दिसताय. Thank you, पण ma'am. मला खूप वाईट वाटतंय की मी यायच्या आधीच इथे सगळे पदार्थ संपलेले, त्याच्यामुळे मला त्याचा आस्वाद नाही घेता आलाय. पण जे आहेत मी ते नक्की टेस्ट करून जाईन इकडनं. आणि इथे काही लोक आहेत जे ह्यांनी बनवलेल्या पदार्थांचा गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेत आहेत, तर त्यांना विचारूया. हाय हाय, तुम्ही इथे ह्या सगळ्या मुलांनी आज इतका चांगला उपक्रम केलेला आहे आणि तुम्ही त्यांना इतकं चांगलं प्रोत्साहन देताय. थोडक्यात तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला तर खूप छान वाटतं. ॲक्च्युली इथे येऊन बघितलं की फर्स्ट इयरचीच मुलं आहेत, ॲक्च्युली फर्स्ट सेकंड इयरची, पण त्यांनी खूप छान उपक्रम इथे राबवलेला आहे. आणि आम्ही टेस्टिंग पण केले, तर खूप छान त्यांच्या वयानुसार त्यांनी खूप छान बनवलेलं आहे. आणि इथे येऊन पण असं म्हणजे तोंडाला पाणी येईल असं एवढं छान त्यांचं आहे, तर खूपच छान वाटतं इथे. नमस्कार. इथे ही सगळी मुलं आता शिकतायत आणि शिकताना इतका मोठा कार्यक्रम राबवतायत आणि इतकं चांगल्या प्रकारे स्वतःहून एक्साइटमेंटनी इतकं सगळं करतायत. तुम्हाला कसं वाटतं हे सगळं बघून? चांगलं वाटतं. तुम्ही काही खाल्लं का इकडे? मुलगा आहे माझा मुलगा. तुमचा मुलगा स्वतः इथे काय बनवतो? सगळं नॉनव्हेज बनवलंय. नॉनव्हेज बनवलंय. आणि तुम्ही घरी बनवत असाल तर मग तुम्ही सुद्धा काही टिप्स दिल्यात की नाही? घरी नाही बनवत आहे, मालकरी आहे. कसं वाटतं की मुलं घरी काही हात नाही लावत, पण इथे येऊन इतकं चांगलं लोकांना बनवून देतात? आमचा मुलगा मालकरी आहे. अच्छा, तुमचा मुलगा माळकरी आहे? माझा मुलगा नाही मालकरी, तो बनवतो, घरी बनवतो सर्व तो. अच्छा, तुमचीच मुलं इथे करतात. कसं वाटतं मुलांना? चांगलं वाटतं. डिझर्ट म्हटल्यावर ह्याच्यापेक्षा जास्त सुखद आनंद कशात असेल? वाव, पेस्ट्रीज एव्हरीवेअर. आता हे ज्यांनी बनवलंय आणि जे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. हाय एव्हरीवन, हाउ आर यू? आप इतना अच्छा डिजर्ट बना के यहाँ पे इतना अच्छे तरीके से प्रेजेंट करे हो कि हम रह नहीं पाए. आप क्या बताओगे, कैसे तैयारी की आपकी टीम ने? हम लोगों ने बहुत 4-5 दिन पहले से तैयारी करी. बेस बनाया है, मतलब हम लोगों ने सीखे, हम लोग नया एगलेस केक यूज किया, एगलेस यूज किया, मतलब हम लोगों ने, ताकि सब खा सके. बेसिकली यहाँ पे जो सबसे बढ़िया चीज़ मैंने नोटिस की है वो है आपका प्रेजेंटेशन से लेके आपका एक्चुअली इन पूरा आउट प्रोडक्ट तक. तो वो सब आपकी पूरी टीम ने कैसे मैनेज किया? क्या आपने काम बांट लिए थे या सबने मिलकर लिए थे? बांट के भी लिया था. पहले से पूरा डिसाइडेड था हमारा काम. हमने डिसाइड किया था क्या पहनेंगे, क्या करेंगे. हमने हम लोग 2 दिन पहले ही स्पेशल करके रखा था, वैलेंटाइन डे. ओके. इथे आणखीनही लोक आहेत जे इथल्या पेस्ट्रीजचा आनंद घेत आहेत. आपण त्यांना सुद्धा विचारूया. नमस्कार. नमस्ते. कैसे लग रहा है आपको ये सब बच्चों ने इतना अच्छे से? बहुत अच्छा है, बहुत really delicious. It doesn't feel like different है कुछ. एक शॉप से बेहतर बच्चों लोग ने एफर्ट दिया है और इट्स रियली बहुत अच्छा है. बहुत बच्चों के एफर्ट्स तो है ही, लेकिन यहाँ का जो माहौल है, आज पीछे गाने बज रहे हैं. सरप्राइज है हमारे लिए, सरप्राइज है. आई कमिंग फ्रॉम द मुमरा. स्पेशल फॉर सर इनवाइट मी टू मी. ये देख के मुझे बहुत अच्छा लग रहा है. मैं वर्ड्स दिए कि किस तरह से एक्सप्रेशन करूँ. और बच्चों लोग का जो प्रेजेंटेशन है वो बहुत ही अच्छा है. ऐसा लग रहा है कि नाउ प्रोफेशनल हो गए लोग पूरा भी सर. मतलब उनको जो ट्रेनिंग दी जा रही है प्रोफेशनल बनने की, ग्रेट ट्रेनिंग है. और उनका जो प्रेजेंटेशन बात का जो स्टाइल से बहुत ही अच्छा स्टाइल से बात का उनका बहुत अच्छा लगा. जसं की आपण बघताय इथे लोक खूप जास्त एक्साइटेड आहेत या गोष्टीसाठी सुद्धा की इथली मुलं सगळी शिकता शिकता इतकं प्रोफेशनल मॅनरमध्ये सगळं हँडल करतायत. वरनं यांचं टीमवर्क इतकं सुरेख चाललंय आणि त्यातही त्यांचं प्रेझेंटेशन आणि इथलं माहोल सगळ्याचं ब्लेंड होऊन इतकं छान वाटतंय की. आणि इथे आमच्यासाठी डिझर्ट आलेलं आहे. सो थँक्यू व्हेरी मच. पण मी हे असंच नाही घेणार आहे. मला पहिले सांगा की हे कोणी बनवलंय? आम्ही सगळ्यांनी Made by us. This is called a team. Made by us and with the help of our chef. ओके. Yeah. आणि ह्याची खासियत काय सांगाल? This is made by us with the proper ingredients and स्ट्रॉबेरी फ्रूट यूज किया डायरेक्टली. हाँ, फ्रूट और कोई ज़्यादा एडेड फ्लेवर्स ऐड नहीं. पूरे अच्छे से हम लोगों ने उसको करके बनाया. और ये प्यार से बहुत बनाया है. विद फ्रेश फ्रूट्स, विद फ्रेश
fresh fruits, quality product and with hygiene. तर इन्ग्रेडियंट्स तुम्ही ऐकलेत, सगळे फ्रेश इन्ग्रेडियंट्स आहेत, हायजीन आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बहुत प्यार से बनाया आहे आणि म्हणूनच मी याला व्यवस्थित वेळ देऊन बहुत प्यार से खाणार आहे. तोपर्यंत आपण घ्या छोटासा ब्रेक, परत भेटूया ब्रेक नंतर. खमंग मेजवानी. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं. मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy. With online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ये आपका नहीं, ऐप का काम है. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी. मोठे संगीत मसाल्यांची टेस्ट आहे लय भारी. तिच्या हाताला आहे चव, ती कुशल गृहिणी थारी. मोठे स्पेशल मसाल्यांची आहे किमया न्यारी. मोठे 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 मसाले. विसरून जा मसाले आता फक्त पोटे म्हणा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त पोटे आणा. पोटे 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 मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले. पनवेल. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं खमंग मेजवानीमध्ये खमंग स्वागत. आज या मेजवानीमध्ये SP मोरे कॉलेजच्या फूड फेस्टिवलमध्ये आपण आलो होतो आणि तिथल्या सगळ्या गोष्टी टेस्ट करता करता मुळातच ज्यांच्यामुळे हे सगळं साकार झालंय आता त्यांची ओळख करून घेण्याची वेळ झालेली आहे. खरं ओळखलंय तुम्ही, SP मोरे सर स्वतः आपल्या सोबत आहेत. आपण त्यांची एक ओळख इथे करून घेऊया. नमस्कार सर. तुम्ही बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये स्वतःची ओळख आज निर्माण केलेली आहे आणि त्यातही इथे इतकं मोठ्या प्रमाणात तुम्ही दरवर्षी जे फूड फेस्टिवल अरेंज करता, काय माहिती द्याल त्याबद्दल? आपलं कॉलेज जे आहे ते हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज आहे आणि आपल्याकडे विद्यार्थी डिग्री डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंटचे करतात. मग या विद्यार्थ्यांना जे कॉलेजमध्ये शिकवलं आहे तर ते कॉलेजमध्ये शिकताना आपण काय केलं आहे, आपण खरोखर शिकलो ते योग्य आहे का, या सगळ्याचं एक्सपेरिमेंट म्हणूया. आणि तो एक्सपेरिमेंट जो आहे तो हा माहोल आहे. म्हणजे विद्यार्थी इथे काय करतात तर त्यांचे स्वतः प्रिपरेशन करतात, स्वतः सेल करतात, स्वतः त्याचं हे करतात आणि मग जेव्हा असा पब्लिक येतो आणि पब्लिक जेव्हा खाऊन त्याची पावती देतो की बाबा तुम्ही छान बनवलं आहे किंवा तुम्ही चांगलं करताय, तो कॉन्फिडन्स मुलांना जो मिळतो आणि तो कॉन्फिडन्स त्यांना जो मिळतो तो त्यांना पुढील आयुष्यात त्यांच्या जेव्हा ते करिअर करतात किंवा ते नोकरी करतात, व्यवसाय करतात, त्यासाठी तो उपयोगी येतो. आणि मग अशा प्रकारचे आपण फूड फेस्टिवल अरेंज करतो दरवर्षी. मुलांना शिकवण्यासाठी आणि त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी भरपूर ट्रेनिंग सेंटर्स असतात, पण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप कमी लोक इतक्या मोठ्या प्रमाणात अशी पावलं उचलतात. सर्वप्रथम तुम्हाला भरपूर जास्त ह्यासाठी तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा की तुम्ही मुलांना इतकं छान मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देताय. आणि त्याचसोबत आपल्या सोबत आणखीन मंडळी इथे आहेत. पुजारी MP आहे, मी सिडकोमध्ये सुपरिटेंडेंट इंजिनियर आहे आणि मी नवीन पनवेलमध्ये गेल्या 30 वर्षापासून राहतो आणि मी प्राऊड फील करतो SP मोरे कॉलेजमध्ये MBA 2013मध्ये मी केलेला आहे. स्वतः वयाचा 50व्या वर्षी मी MBA पूर्ण केलेला आहे आणि अतिशय चांगलं वाटतं. हे माझं कॉलेज आहे आणि माझी संस्थेचे हे आहेत म्हणून मी प्रत्येक वर्षी फूड फेस्टिवलला आवर्जून येतो आणि लोकांना बी घेऊन येतो. अतिशय चांगले आहेत आणि असेच माझ्या शुभेच्छा आहे सरांना. आणि बाकी ह्याचं जे आहे प्रत्येक वर्षी त्यांचं जे फिक्स आहे आणि ह्या प्रत्येक वर्षी ह्याच महिन्यात मला जवळजवळ करतात तुम्ही. आणि ॲटमवर खूप छान आहे, सगळे विद्यार्थी आहेत आणि त्यांना सुद्धा पुढचं करिअरमधनं लोकांचं टेस्ट काय ते सगळ्या गोष्टी समजतं आणि असंच मी सरांना शुभेच्छा देतो. असेच प्रत्येक वर्षी त्यांनी घ्यावेत. सर म्हणत असले ते मित्र आहेत आमचे, ते गंमत करतात. नाही मी त्यांना सर याच्यासाठी मी विद्यार्थी ॲक्च्युली यांचं बॉस आहे मी.
आता कसं आहे माहितीये का, मुळातच आम्ही प्रत्येक स्टॉलवर जिथे जिथे गेलोय कोणीही एक जण तिथे क्रेडिट घेत नाहीये. प्रत्येक जण म्हणतो हे आमचं टीम वर्क आहे आणि ते टीम वर्क त्यांना कुठून त्याचा वारसा चालत आलाय ह्याचं एक चांगलं उदाहरण आता आम्हाला इथे दिसलंय. आणि आणखीनही इथे आपल्या सोबत जी मंडळी त्यांची ओळख आणि त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्ते. मी या विद्यालयाच्या या ठिकाणी तुमचं फूड फेस्टिवल भरलेलं आहे ते माझ्या शाळेच्या मैदानावर भरलेलं आहे. माझं नाव PT पाटील सर आहे. मी याच विद्यालयात माध्यमिक शिक्षक आहे. हा फूड फेस्टिवल पाहण्यासाठी दरवर्षी मी येतो. खूप छान स्टॉल आहेत. 1-2-3 ठिकाणी मी पदार्थांची टेस्ट केली, खूप सुंदर आहे. त्यातल्या दहीवडा खूपच आवडला. पाणीपुरीचं खूप छानच आहे. बाकी नॉनव्हेजमधले पण पदार्थ बघितले, खूप सुंदर आहेत. छान फेस्टिवल भरतोय. दरवर्षी आमचे विद्यार्थी शिक्षक या फेस्टिवलला भेट देतात. धन्यवाद. मी किरण बागड, मी MCAच्या रायगडचा प्रेसिडेंट आहे आणि मी या फूड फेस्टिवलला दरवर्षी व्हिजिट करतो. या फूड फेस्टिवलचं वैशिष्ट्य असं आहे की मोरे साहेब शिक्षणाबरोबर मुलांना बिझनेसची पण सवय लावतात. त्याच्यामुळे त्यांना बिझनेस करणं सोपं जातं, कारण त्यांना ती सवय लागते की बिझनेस कसा करायचा, डिश केवढ्याला द्यायची, त्यात प्रॉफिट किती मिळतो, त्यांना ती सवय लागेल तर बिझनेस लवकर करू शकतील. ही याची एक मोठी अचिव्हमेंट त्यांच्यासाठी. थोडक्यात आतापर्यंत जितके ते थिअरी शिकले त्याचं फायनल इथे प्रॅक्टिकल्स चालू आहेत त्यांचे आणि त्या प्रॅक्टिकल्सचा फायदा इन्स्टिट्यूटला नाही तर स्वतः त्या मुलांनाच होतोय. आणि सर आपण काय सांगाल या? मी तर दरवर्षी येतो या ठिकाणी. नॉनव्हेज आयटम खाण्यासाठी येतो. मी आता 2-3 आयटम खाल्ले इथे. इतकी उत्कृष्ट क्वालिटी आहे. आणि त्यांना म्हटलं हे बनवलं कोणी, तो बनवलेला आमची इथे 7 लोकांची टीम आहे. आम्ही 7 जणांनी बनवलं. म्हटलं कोणीतरी पहिले सुरुवात केली नाही म्हणे, आमचं सर्वांचं एकत्रच आहे. मग त्यांचं ते टीम वर्क आहे ना, ते खूप चांगलं आहे मुलांना. इतक्या वेगवेगळ्या स्तरावरून लोक इथे आलेली आहेत आणि प्रत्येक जण मन भरून तोंड भरून कौतुक करतात. खूप छान वाटतंय हे सगळे तुम्ही उपक्रम जे चालवलेले आहेत आणि ह्याच्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी सुद्धा आमच्याकडून भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. आता आपण इथे एवढ्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्याच आहेत, पण इथला जो महिला वर्ग आहे आपण त्याच्या प्रतिक्रिया सुद्धा बघणार आहोत आणि थोडक्यात इथलं विश्लेषण करणार आहोत. मी क्रांती बागड. दरवर्षी येतो ह्या कार्यक्रमाला. खूप छान एकदम मस्त सजवलेलं असतं. मुलं सगळे रिस्पॉन्स देतात. सगळे खाण्याचे पदार्थ एकदम टेस्टी असतात. ते कॉलेजचं दरवर्षाचा प्रोग्राम खूप सुंदर असतो. मी सविता ठाकरे. आमची बरेच फॅमिली फ्रेंड आहेत आणि खूप छान आहे. या कॉलेजचं नाव पण खूप छान आहे. थँक्यू. ज्योती राऊत. आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम अटेंड करतो आणि अगदी खूप उत्सुकता असते इथे येण्याची. खूप आवडतो आम्हाला. हाय, मैं भारती अय्यर हूँ.
एवरी ईयर हम लोग फूड फेस्टिवल का इंतजार करते हैं, एक्चुअली वेट करते हैं कि इन्विटेशन आया कैसे नहीं, बिकॉज ऑल द अरेंजमेंट्स वगैरह, स्टूडेंट्स की मेहनत वगैरह सब दिखती है और खाना भी बहुत अच्छा होता है. सो वी रियली एन्जॉय. प्रचंड गर्दी आहे इथे आणि कळत नाहीये की लोक किती ठिकाणी किती प्रकारचे पदार्थ खात आहेत. काही लोकांनी ऑर्डर केलेलं आहे, काही लोकांचं अर्ध खाऊन झालेलं आहे, काही लोक आता जस्ट खात आहेत. इथे काही पास्ताचा आनंद घेत आहेत. हाय, हिंदी मराठी मराठी तुम्ही इथे पास्ता ऑर्डर केलाय आणि ऑलमोस्ट तुमच्याच वयाची मुलं इथे बनवत आहेत आणि सर्व करतायत. कसा एक्सपिरियन्स आहे? एकदम मस्त. मी स्वतः हॉटेल इंडस्ट्रीमध्येच आहे. क्या बात आहे. त्याच्यामुळे तो खास आम्ही आलोय बघायला. मी पण आता एक्सपिरियन्सच घ्यायला आलो. माझा हा पहिला ट्राय मी इकडे आलो. लास्ट टाइम माझे आई बाबा येऊन गेलेले. पण तुला ह्या मुलांना बघून कसं मोटिवेशन मिळतं. जे किचनवाले, F&B सर्व्हिस सगळं चांगलं. सगळं ऑब्झर्व करतोय आम्ही, पण हेच करत असतो असं आहे वगैरे, ते एक एक सांगतोय मला. नक्कीच. आणि त्या गोष्टी ऐकत इथे तुम्ही खाण्याचा आनंद घेताय. सो कॅरी ऑन. इथे खूप सारे इथे एक फॅमिली आहे जी पास्ताचा आनंद घेत आहे. हाय हाय, आप क्या खा रहे हो? पास्ता. आपको पसंद है बहुत? मराठी कळतं? हा, तुला पास्ता आवडतो खूप आणि तू आता इथे पास्ता खातो. कसा बनवलाय दादानी? छान आहे. आम्हाला याचं कौतुक आहे की वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणि तेही चांगल्या लज्जतदार स्वादामध्ये आम्हाला इथे मिळत आहेत. आणि ते कॉलेजच्या मुलांकडून ह्या वयामध्ये, तर नक्कीच ही मुलं जाऊन पुढे चांगले शेफ बनतील याचा एक आम्हाला आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट, पनवेलमध्ये अशी चव चाखायला मिळते आपल्याला, वर्षातून एकदा मेजवानी मिळते. याच्यापेक्षा आणखीन चांगलं सुचते कुठलं संडेच्या दिवशी. हाय, तू काय ऑर्डर केलंस? चीज मसाला डोसा. चीज मसाला डोसा. आणि इथे ही सगळे दादा दीदी जेवढे काही दिसत आहेत हे इतकं छान एन्थुझियास्टिकली तुला सगळं बनवून इथे सर्व करताय. तुला त्यांच्याकडे बघून काही मोटिवेशन मिळतंय का की तू मोठं झाल्यावर असं काहीतरी करू शकतोस? हा, मला छान वाटतंय की असं माझा भाऊ आणि माझे भावाचे मित्र असं बनवून आले, तर मी पण असं इच्छा आहे की मोठा होऊन मी आपण असं बनवू. क्या बात आहे. आणि हे तुझ्या दादांनी स्वतः बनवलंय तुझ्यासाठी? नाही, हे तू दुसऱ्या स्टॉल मधून घेतलंयस. व्हेरी गुड. आणि तुझा दादा इथे काय बनवतोय? तो रेड पास्ता आणि व्हाईट पास्ता बनवतोय. इकडे आपल्याला कॉलेजचा स्टाफच इथे भेटलेला आहे आणि पूर्ण स्टाफ इकडे आनंद घेतोय. हाय, तुमची ओळख सांगा आणि काय तुम्ही मागवलंय? माझं नाव प्रिया आहे आणि मी SP मोरे कॉलेजमध्ये त्यांना अकोमोडेशन ऑपरेशन सब्जेक्ट शिकवते. आणि तुम्ही इथे काय चालू? ॲक्च्युली आम्ही इथे मुलांना गाईड करण्यासाठी आलो आणि त्यांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला. गाईड जुई मॅम, कैसा लग रहा है आपको जब आप ही के बच्चे यहाँ पे प्रोफेशनली सब कुछ हैंडल कर रहे हैं? एक्चुअली देखिए, जब हम कोई बीज लगाते हैं और पेड़ अच्छा उगता है तो खुद को बहुत खुशी होती है. तो ये सब हमने इनके बच्चों पे एक बीज है, उन पे मेहनत किया है हमने, और अगर वो ग्रो कर रहे हैं तो हमारे लिए इससे अच्छी बात क्या हो सकती है. टीचर्स के लिए उनके स्टूडेंट ही बेस्ट गिफ्ट होते हैं. एंड वी आर रियली वेरी हैप्पी दैट स्टूडेंट्स आर ऑल्सो हैप्पी एंड इट्स अ वेरी गुड चांस फॉर देम टू ग्रो एज अ बिझनेस ऑल्सो. थर्ड इयरच्या मुलांना एक वेळ एक्सपिरियन्स आहे, पण फर्स्ट इयरच्या मुलांसाठी ही खूप नवखी गोष्ट आहे. आणि ते खूप आधीच घाबरलेले असतात, त्यातही त्यांच्यावर प्रेशर भरपूर असतं. तर ही सगळी सिच्युएशन तुम्ही कशी मॅनेज करताय? ॲक्च्युली आम्ही स्टार्टिंगला आम्ही सुद्धा कन्फ्यूज होतो, पण त्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. फर्स्ट इयरची मुलं असून सुद्धा त्यांनी त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला आणि यासाठी त्यांचं इनबिल्ट त्यांचा कॉन्फिडन्स असं दिसून येतो की ते खूप कॉन्फिडंट आहेत म्हणून. आणि त्यांच्या बिझनेससाठी त्यांचं माइंड सुद्धा सेट होत चाललेलं आहे. इथे बरेच खवय्ये तुटून पडलेले आहेत, कोणाचंही कॅमेराकडे लक्ष नाहीये, पण आपण तरी सुद्धा त्यांना पोक करून विचारूया. काय खाताय तुम्ही आज? चिकन लपेटा भाकरी. चिकन लपेटा आणि भाकरी, एकदम गावरान जेवण तुम्ही इथे येऊन ऑर्डर केलेलं आहे. आणि ही सगळी मुलं आता शिकतायत आणि त्यातही ते नवीन अनुभव घेत आहेत, आपल्याला सर्व करतायत. तर त्या मुलांसाठी तुम्ही काय? खाना पहले से जो मिलता है ना, जो प्रोफेशनल बनाता है उससे भी अच्छा है. छान इथे गाण्याचा आस्वाद घेत लोक इथे खवय्ये तुटून पडलेत ते जेवणावर. आपण त्यांना सुद्धा विचारूया. नमस्कार, इथे आपण सगळे जेवणाचा आनंद घेताय, काय सांगाल, कसं वाटतंय? मस्त आहे. तुमच्या एक्सप्रेशन्स वरून जाणवत आहे आम्हाला एकदम मस्त आहे म्हटलीस. आणि काय सांगाल तुम्ही? खूप छान अरेंजमेंट केलेली आहे इथे सगळी व्यवस्थित. आणि गेस्ट म्हणजे
जे आले म्हणजे म्हणजे जेवण पण खूप टेस्टी झालेलं आहे इथलं. सो मजा आली सगळं बघून. आणि मुळातच हे सगळी अरेंजमेंट ज्यांनी केली आहे, जेवण ज्यांनी बनवलंय, स्टॉल ज्यांचे आहेत, सगळे तुमच्या वयाचीच मुलं आहेत. तर ते बघून तुम्हाला कशी प्रेरणा मिळते? छान वाटतं. छान आहे सगळं. तुम्हाला आता मोटिवेशन मिळतंय की नाही की आपण पण असं काहीतरी छान लोकांसमोर प्रेझेंट करायला पाहिजे? तुम्ही काय म्हणाल आजच्या जेवणाबद्दल? छानच झालंय जेवण. तुमची फॅमिली पार्टी चालू आहे वाटतं. इथे खवय्यांची तर चंगळ आहेच, पण सोबतच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गेम्स पण खूप आहे. जसं की आपण इथे पाहू शकता काही ग्लासेस वगैरे ठेवलेले आहेत आणि इनामिना डिका नाव आहे या गेमचं. तर इथे लहानच नाही तर मोठे सुद्धा ह्या गेम्सचा आनंद घेत आहेत आणि काहीतरी एंटरटेनमेंट म्हणून खरंच कौतुकास्पद ह्यांनी छान आयडिया लावली आहे आणि प्रत्येकांना ह्यांनी इथे खेळवत ठेवलेलं आहे. जसं की आपण पाहतोय इथे भरपूर जास्त गर्दी जमलेली आहे. प्रत्येक जण इथे आनंद घेतोय आणि खूप मस्त माहोल आहे. आता ह्या वेळेला मी इथल्या माहोलचा आनंद घेते. तोपर्यंत तुम्ही काय करायचंय, तुमच्याकडे चांगल्या काही रेसिपीज असतील किंवा असे काही चांगले कार्यक्रम असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवायला अजिबात वेळ करायचा नाहीये. त्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. जसं माझ्या मागे बघता इथे मस्त माहोल आहे. इथे गाणी चालू आहे, त्याचा आनंद घेणारी पब्लिक आहे. खूप जण अजूनही येत आहेत, खूप जणांचं खाऊन झालेलं आहे. प्रत्येक जण इथे आनंद घेतोय